मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये एक मोठी हालचाल दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी आकस्मिक निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वावर मोठा प्रश्न उभा राहिला होता। पक्षाची दिशा काय असणार आणि पुढचं नेतृत्व कोण घेणार याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं। हे अधिवेशन साधं नव्हतं, कारण पक्षासाठी तो एक महत्वाचा टप्पा ठरणार होता। अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती। त्यामुळे पुढे पक्षाची धुरा कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न होता। मित्रांनो, अधिवेशनाच्या काही दिवस अगोदर एक मोठी राजकीय घटना घडली। सुनेत्राताई पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्याच वेळी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की आता पक्षाचं नेतृत्वही त्यांच्याकडे येऊ शकतं, आणि नेमकं तेच अधिवेशनात घडलं। सुनेत्राताई पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल मानला जातोय। अजितदादा पवार यांनी पक्षात मोठी ताकद निर्माण केली होती। पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या भोवती एकत्र आले होते। लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, पण विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षानं पुन्हा ताकद दाखवली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षानं चांगली कामगिरी केली होती। पण या सगळ्या राजकीय घडामोडींमध्येच अचानक अजितदादा पवार यांचं निधन झालं। त्यामुळे पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहिलं। पक्षाची एकजूट टिकवणं आणि संघटना मजबूत ठेवणं हे मोठं काम होतं। मित्रांनो, अशा वेळी पक्षानं काही महत्वाचे निर्णय घेतले। पहिला निर्णय म्हणजे सुनेत्रा पवार यांना पुढे आणणं, आणि दुसरा निर्णय म्हणजे नव्या पिढीला संधी देणं। या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांचं नाव पुढे आलं। पक्षानं त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली। यातून पक्षानं स्पष्ट संदेश दिला, आता राष्ट्रीय राजकारणात पार्थ पवार यांना पुढे आणलं जाईल। मित्रांनो, यामागे एक राजकीय रणनीतीही दिसते, कारण सुनेत्रा पवार यांना आता राज्यसभा सोडावी लागणार आहे। त्यामुळे त्या जागी पार्थ पवार यांना पाठवून पक्षाने दिल्लीतील प्रतिनिधित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर एक तरुण चेहरा मिळू शकतो। मित्रांनो, या अधिवेशनात आणखी एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली। अजितदादा पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार हे पहिल्यांदाच पक्षाच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर दिसले। ते थेट पहिल्या रांगेत बसले होते। जेव्हा सुनेत्राताई पवार भाषणासाठी उभ्या राहिल्या, तेव्हा जय पवार त्यांच्या सोबत मंचावर गेले। त्यांनी त्यांच्या हातात भाषणाची प्रत दिली आणि माईक पर्यंत सोबत केली। राजकारणात अशा छोट्या गोष्टींनाही मोठे अर्थ असतात, कारण अनेकदा अशा क्षणांमधून नव्या नेतृत्वाचे संकेत दिले जातात। मित्रांनो, सुनेत्राताई पवार यांनी आपल्या भाषणात एक महत्वाची गोष्ट सांगितली। त्यांनी स्पष्ट केलं, पक्षात तरुणांना अधिक संधी दिली जाईल। नव्या पिढीला पुढे आणणं हे पक्षाचं पुढील ध्येय असेल। याचा अर्थ असा, भविष्यात जय पवार यांनाही सक्रिय राजकारणात आणलं जाऊ शकतं। जर पार्थ पवार दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले, तर जय पवार राज्याच्या राजकारणात नवा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात। मित्रांनो, या अधिवेशनात आणखी दोन महत्वाची नावं चर्चेत आली। पहिलं नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील। त्यांनी एक प्रस्ताव मांडला की सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष पद द्यावं। या प्रस्तावामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, पक्षातील अनेक वरिष्ठ नेते अजूनही तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात। दुसरं महत्वाचं नाव म्हणजे प्रफुल्ल पटेल। पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात पटेल यांचा विशेष उल्लेख केला। त्यांनी पटेल यांना आवाहन केलं, तुम्ही कार्याध्यक्ष म्हणून सुनेत्राताई पवार यांना पूर्ण साथ द्या, कारण सध्या पक्षाला अनुभवाची गरज आहे। मित्रांनो, राजकारणात फक्त तरुण नेतृत्व पुरेसं नसतं, त्यासोबत अनुभवी नेत्यांची साथही तितकेच महत्वाची असते। प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय राजकारणाचा मोठा अनुभव आहे, तर सुनील तटकरे यांनी राज्यात संघटन मजबूत करण्यासाठी काम केलंय। म्हणूनच या दोन्ही नेत्यांची भूमिका पुढील काळात महत्वाची ठरू शकते। मित्रांनो, जर सध्याची परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील काळात 5 नावांभोवती राजकारण फिरू शकतं। पहिलं नाव म्हणजे सुनेत्राताई पवार, दुसरं नाव पार्थ पवार, तिसरं नाव जय पवार, चौथं नाव प्रफुल्ल पटेल आणि 5वं नाव सुनील तटकरे। या 5 नेत्यांभोवती पक्षाची पुढील रणनीती ठरू शकते। मित्रांनो, अजित पवार यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका नव्या टप्प्यावर आलाय। आता पक्षासमोर 2 मोठी आव्हानं आहेत। पहिलं आव्हान म्हणजे संघटना मजबूत ठेवणं, आणि दुसरं आव्हान म्हणजे नव्या नेतृत्वाला तयार करणं। जर या दोन्ही गोष्टी यशस्वीपणे केल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ताकद बनू शकते। पण पुढील काही महिने पक्षासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत, कारण याच काळात ठरेल की राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्याय नेमका कसा असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।